पाली सुधागडवजा शासनाने करोडो रुपये खर्चून तयार केलेला पाली खोपोली वाकण महामार्ग अवघ्या काही महिन्यांतच पूर्णपणे खराब झाला असून तो आता खड्डेमय झाला आहे। यामुळे प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असून अपघातांची संख्या वाढली आहे। सुधागड तालुक्यातील नेते रवींद्र खंडागळे यांनी या गंभीर परिस्थितीवर आक्रमक भूमिका घेतली आहे। या समस्येकडे शासनाचे आणि MSRDC महाराष्ट्र राज्य मार्ग विकास महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। खंडागळे म्हणाले की हा रस्ता नसून मृत्यूचा सापळा झाला आहे। रोजच्या प्रवासाचा अर्थ मृत्यूला आमंत्रण देण्यासारखा आहे। खंडागळे यांचा आंदोलनाचा इशारा। या बिकट परिस्थितीमुळे खंडागळे यांनी MSRDC विरोधात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे। त्यांनी सांगितले की आता आम्ही शांत बसणार नाही। MSRDC विरोधात मोठं विराट जनआंदोलन उभारणार ही शेवटची चेतावणी आहे। नागरिकांमध्ये संताप। या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहने धावत असतात, त्यामुळे शाळा कॉलेजचे विद्यार्थी, कामगार, शेतकरी, व्यापारी आणि पर्यटकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। अनेक तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। पावसाळ्यात तर रस्त्याची स्थिती अधिकच खराब झाली आहे, त्यामुळे वाहने खड्ड्यांमध्ये कोसळत आहेत। खंडागळे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे। जर शासन आणि MSRDCने तात्काळ पावले उचलली नाहीत, ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि शेअर करा।